नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. आणि बघा, तुम्ही थंबनेल बघितलंच आहे. पेपर चांगला नाही गेला म्हणून नाराज नाही व्हायचं. का बरं नाराज म्हणून व्हायचं? अरे भरपूर असे लोक आहे की ज्यांनी पहिल्यांदा पेपर दिलेला आहे आणि भरपूर असे लोक आहे की त्यांनी दुसऱ्यांदा पेपर दिला आहे. काही लोकांनी पेपर तिसऱ्यांदा पण दिलेला आहे. पण नाराज व्हायचं का बरं? पेपर आपण सपोज चांगलाच नाही गेला ना, ओके, अजून रिझल्ट आलेला आहे का? नाही. तोपर्यंत तुम्ही विचार करणं सोडा ना. तुमच्या हाती रिझल्टच नाही आहे, तुम्ही का बरं विचार करता? कारण की ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. मी जेव्हा पेपर देऊन आलो होतो तेव्हा मी सॅटिस्फाईड होतो, पण जेव्हा हातात माझ्या आन्सर की आली तर मी नाराज झालो. मार्क फारच कमी दिसत होते मला, परंतु माझ्याकडनं काही मिस्टेक्स झाल्या. मी 10-12 क्वेश्चन्स काउंटच नाही केले, तर ते 10-12 क्वेश्चन्स माझ्या ह्याच्यात वाढून आले. कसं असतं ना की या घाईमध्ये आपण या सर्व गोष्टी, नाराजीमध्ये आपल्या या गोष्टी होण्याच्या चान्सेस असतात. त्यामुळे पेपर चांगला नाही गेला म्हणून नाराज व्हायचं कारण नाही. तर यावर आपण थोडी चर्चा करणार आहे, तर बघूया. आणि जसं की तुम्हा सर्वांना माहीतच आहे की गेल्या काही दिवसापासून आपण प्रिव्हियस इयर सोल्युशन्स आणि फिजिक्स आणि जनरल ॲप्टिट्यूडवर आपण कंटेंट टाकत राहिलेलो आहे, ओके. आणि जो काही आज तुमचा पेपर होणार आहे 27 डिसेंबर 2020ला, यावर पण आता जो काही आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो जो काही 27 डिसेंबर 2020ला पेपर झाला त्या सोल्युशनवरच येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा उपक्रम आवडत चाललेला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. तर बघा, पेपर चांगला नाही गेला म्हणून नाराज व्हायचं नाही, बिलकुल नाराज नाही व्हायचं. अरे ही तुमची पहिली पायरी आहे, ओके. बघा, मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगतो. बघा, तुम्ही पहिला पॉईंट बघू शकता की तुमच्या यशाची ही पहिली पायरी आहे. तुमच्या यशाची ही पहिली पायरी आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. आपल्याला अख्खा जिना चढायचा आहे. आपल्याला अख्खा जिना चढायचा आहे. त्यामुळे तुमच्या ही यशाची पहिली पायरी आहे. जर तुम्ही इथे नाराज झाला तर दुसरी पायरी कशी चढायची, तिसरी पायरी कशी चढायची, जिना चढून आपल्याला सेट सर्टिफिकेट कसं मिळवायचं, जर तुम्ही इथं खचलात तर चालणार आहे का? नाही. त्यामुळे तुमच्या ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे इथं तुम्हाला नाराज किंवा खचायची काहीच गरज नाही आहे. भरपूर सारा वेळ आहे. सेट परीक्षा संपली का? लास्ट सेट परीक्षा होती काही? अरे असंख्य परीक्षा येणार आहे पुढे आपल्या जीवनात, असंख्य परीक्षा. हे तरी जीवनाची या जीवनामधला एक छोटासा भाग आहे. तुमचा सेट परीक्षा क्रॅक करणे म्हणजे तुमच्या या जीवनातला एक छोटासा भाग आहे. तो भाग तुम्हाला क्लिअर करायचा आहे. त्यामुळे यशाची ही पहिली पायरी आहे. आपल्याला असंख्य पायऱ्या चढायच्या आहे, आपल्याला पूर्ण जिनाच चढायचं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं थांबता कामा नाही, ओके. आणि बघा, दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट की जर तुम्ही इथे थांबलात तर तुम्ही संपलात, बिलकुल बरोबर. जर तुम्ही हां ठीक आहे ना, तुम्ही थोडंफार 2-3 दिवस रिलॅक्स व्हा, ओके. मी सोल्युशन्स टाकणारच आहे, ओके. तुम्ही सोल्युशन्स चेक करत राहा. परंतु तुम्ही जे काही तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी टाईम घ्यायचा आहे, 2-4 दिवस घ्या ना. गावाकडे जाऊन या. जे लोक घराच्या बाहेरून प्रिपरेशन करत आहे त्यांनी गावाला जाऊन या एकदा, ओके. तुम्ही तिथं काहीतरी वेळ घालून, आईबाबांसोबत वेळ घालून पुन्हा परत या, ओके. पुन्हा परत तिथेच अभ्यास करा. आणि जे लोक घरीच आहे, व्हा ना, थोडं रिलॅक्स व्हा ना. मी कुठे नाही म्हणत आहे, परंतु तुम्हाला रिलॅक्स व्हायचं नाही. आता येणारी पुन्हा फरवरीमध्ये तुमची गेट परीक्षा आहे, पुन्हा मग परत जूनमध्ये नेट परीक्षा राहणार आहे आणि पुन्हा सेट परीक्षा येणारच आहे. जाणार कुठे आहे? आणि जोपर्यंत आपल्याला आपला रिझल्ट आपल्या हाती येत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचं नाही. जर तुम्ही थांबलात तर संपलात, लक्षात ठेवा, ओके. त्यानंतर बघा, तुमचा तिसरा अत्यंत उपयुक्त असं पॉईंट, जोपर्यंत तुमच्या हातात सेट परीक्षेचे सर्टिफिकेट येणार नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यास नाही थांबवायचा, बिलकुल बरोबर. जोपर्यंत आपल्या हाताने आपण बघत नाही की हा आपला सेटचा सर्टिफिकेट आहे तोपर्यंत तुम्हाला न थांबता तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करणे आहे, म्हणजे करणे आहेच. जर तुम्ही इथे अभ्यास थांबवला, कसं असते ना की तुम्ही आता 6 महिने कंटिन्यू अभ्यास केला किंवा 1 वर्ष करत आला, गॅप पडली ना बेटा, तर तुम्हाला काय करावं लागतं ना, परत तोच अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही ही कन्सिस्टन्सी, जर तुम्ही ब्रिज कंटिन्यू ठेवला तर तुम्हाला हा प्रॉब्लेम होणार नाही. हा प्रॉब्लेम माझ्याशी झालेला आहे आणि माझ्या बऱ्याच मित्रांसोबत झाला आहे. आम्ही 6 महिने रूम करून अभ्यास केला होता, परंतु त्यानंतर आम्ही काय केलं, 3-4 महिने आमच्यात गॅप पडली.
तो जो काही पूल होता, जो काही ब्रिज होता, तो डिस्कंटिन्यू झाला. त्यामुळे आम्हाला परत त्याच गोष्टी 6 महिने केलेल्या पुन्हा परत त्याच करावं लागला. त्यामुळे मी सांगतो, जोपर्यंत सेट सर्टिफिकेट तुमच्या हातात दिसणार नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यास थांबवायचा नाही. अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट. तिसरा पॉईंट अत्यंत, तुम्ही जर इथे थांबलात, तुम्ही जर इथे अभ्यास करणं थांबवलात, तुम्हाला वाटलं की नाही बा आपला पेपर निघतो, काही सांगता नाही येत, काहीच सांगता नाही येत, आपण असं म्हणूच शकत नाही की याचा पेपर निघतो, त्याचा पेपर निघतो, बिलकुल नाही. जोपर्यंत तुमच्या हातात रिझल्ट राहणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच कोणाचं भविष्य ठरवू शकत नाही. त्यामुळे मी सांगतो, जोपर्यंत सेट सर्टिफिकेट तुमच्या हातात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचं नाही आहे. ओके. आणि बघा, चौथा अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट, की यशाचं शिखर गाठण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल. तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल, म्हणजे तेच की तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणून सांगतो मी, कारण की एक प्रॉपर टाईमने तुम्ही बांधून राहा. ठीक आहे, तुम्ही रिलॅक्स व्हा, पण परंतु पुन्हा एक प्रॉपर टाईम नाही, आपल्याला कंटिन्यू. ठीक आहे, सुरुवातीला एकदम तुम्हाला 10-12 तास अभ्यास करण्याची गरज नाही. सुरुवातीला आता तुम्हाला 10-12 तास अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही द्या ना 5-6 तास, 7-8 तास, तुम्हाला थोडंसं अजून. आता कसं होतं ना, तुम्ही आतापर्यंत परीक्षेसाठी तुम्हाला 17 डिसेंबरची पेपर होता, तर तुम्ही आता धावत होता. आता तुम्हाला जस्ट रिलॅक्स राहून तुम्हाला स्लोली चालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्लोली आपला पावले वाढवायचे, आपली गती वाढवायची. त्यामुळे तुम्हाला यशाचं शिखर गाठण्यासाठी तुमचा बहुमूल्य टाईम तुम्हाला देणे आहे, म्हणजे देणे आणि द्यावंच लागणार. देणे आहे काय हो, तुम्हाला द्यावंच लागणार. तेव्हाच तर ती गोष्ट तुमच्या हातात येणार ना. ओके. तर बघा, पुन्हा एक 5वा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट, की तुमच्या मनातून नाराजी हा शब्दच काढून टाका. आपल्या डिक्शनरीत नाराजी हा शब्दच ठेवू नका. अरे तुम्ही पहिल्यांदा पेपर देतात, तुम्ही काय एक्सपेक्ट करता, निघलीच पाहिजे का? अरे नाही होत, शक्य नाही आहे. काही जणांसाठी शक्य आहे, पण सगळ्याच जणांसाठी शक्य नाही आहे का? शक्य आहे का? नाही. मी तर म्हणतो 100 जणांपैकी 70 जणांसाठी शक्यच. माझ्यासाठी शक्य नव्हतं. मीच कुठं पहिल्या पेपरमध्ये पास झालो, मी कुठे पहिल्याच पेपरमध्ये, मी पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी जेव्हा ट्राय केला मी तेव्हा पास झालो. मी कुठे पहिला अटेम्प्ट तर आपण जेव्हा फायनल इयरला राहतो तेव्हाच देतो, जस्ट फनी म्हणून देतो. दुसऱ्या अटेम्प्ट पण चुकला माझा, तिसऱ्या अटेम्प्टला पास झालो मी, 2019ला पास झालो. असं थोडी असतं की पहिल्याच अटेम्प्टला पास व्हायला लागते. म्हणून तुमच्या शब्दात, तुमच्या डिक्शनरीत, तुमच्या डोक्यात, तुमच्या मनातून नाराजी हा शब्द काढूनच टाका. अरे आपल्याला जिना चढायचा आहे, तुम्ही पहिली पायरी चढला, तुम्ही का बरं विसरता? आपल्याला जिनाचा जो काही टॉप आणि जो काही एंड आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या पायऱ्या आहे, ह्या तर पायऱ्या चढावं लागलं ना. मग नाराज होण्याचं काय विषय? बिलकुल नाराज नाही व्हायचं, बिलकुल नाराज व्हायचं नाही. मस्त मित्रांसोबत गप्पा मारायच्या, बिलकुल पेपर आपला झालेलाच नाही असं काही टेन्शनच नाही घ्यायचं. ओके. तर बघा, पुन्हा एक 6वा इम्पॉर्टंट पॉईंट, की सेट परीक्षेच्या रेसमध्ये तुमची रेसमधून सोडून जाऊ नका. रेस आहे ही, एक रेस आहे. दरवर्षी 1 ते 1.5 लाख लोक एनरोल होतात या परीक्षेसाठी. संपूर्ण रेस आहे. भरपूर सारे मॅरिड, अनमॅरिड सगळे लोक सेट परीक्षा देऊन राहिले. तर या सेट परीक्षेच्या रेसमधून स्वतःला थांबवायचं नाही आहे, आपल्याला कंटिन्यू करायचं. हा, काही दिवसासाठी शिथिल व्हा, डिस्कंटिन्युअस व्हा, परंतु स्लोली तुम्हाला या रेसमध्ये कंटिन्यू सतत प्रवास ठेवायचा आहे. त्यामुळे या रेसमधून तुम्हाला तुमचे पाऊल मागे घेता कामा नाही. आपल्याला याच्यात काय राहायचं आहे बेटा? कंटिन्यू, डोंट बी डिस्कंटिन्युअस. आणि बघा, 7वा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट, की जे पेपर तुम्ही चांगल्या रीतीने केले आहेत त्यांचा पुन्हा सराव करा. बघा, मी सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा प्रिपेअर केलं क्वांटम मेकॅनिक्स, मॅथमॅटिकल फिजिक्स किंवा बाकीचे जे सगळे काही, माझे हे 2 पेपर फेवरेट होते, तर मी सुरुवातीला केला होता. पण मी जेव्हा 6 महिने त्याचं परत प्रिपरेशन केलं ना, अरे मी खरंच सांगतो, एवढ्या साऱ्या गोष्टी मला माहीत झाल्या की म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत. भरपूर साऱ्या गोष्टी माहीत झाल्या. म्हणून तुम्ही पुन्हा तुमचे जे काही फेवरेट पेपर्स प्रिपेअर केलं आहे तेच पेपर चांगल्या रीतीने पुन्हा प्रिपेअर करा, म्हणजेच तुमची पास होण्याची किंवा मॅक्सिमम मार्क्स मिळण्याची तुमची प्रॉबॅबिलिटी वाढणार. म्हणजे अरे 200% तुमची प्रॉबॅबिलिटी वाढणार, मी सांगतो. नाही तर काय होते ना, नाही आपण हे आता 6 पेपर प्रिपेअर केले, नाही आता नाही, पहिले 6 पेपर पुन्हा प्रिपेअर करा. लागेल तर 6 पैकी फक्त 2 पेपर नवीन करा, म्हणजे असे तुमचे टोटल 8 पेपर होऊन जाणार. म्हणून सांगतो, पुन्हा ते नवीन 6 पेपर करण्याच्या भानगडीत पडायचंच नाही.
आलं लक्षात? एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की माझ्यासोबत झालेल्याच गोष्टी मी एक्सप्लेन करत आहे, दुसऱ्या मी कोणत्याच गोष्टी एक्सप्लेन तुम्हाला करत नाही. ओके. आणि बघा एक शेवटचा पॉईंट, की चांगल्या गोष्टींचाच नाद करा, वाईट गोष्टींचा नाही. चांगली गोष्ट म्हणजे काय, आपल्याला अभ्यास करायचा, ही चांगली गोष्ट झाली, या गोष्टीचा नाद करा. नाद करा चांगल्या गोष्टींचा, वाईट गोष्टींचा नाही. वाईट गोष्टी म्हणजे काय, टाईमपास करणे, बोलत राहणे नाही. व्हिडिओ बघा, सोल्युशनचे व्हिडिओ बघा, हे बघा ते बघा. चांगल्या गोष्टींसाठी तुमचा चांगला वेळ द्या. त्यामुळे काय होईल ना, की नक्कीच तुमच्या हातात यश येणार म्हणजे येणारच. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोल्युशनवर फोकस करणार आहे.